ओके, तर आता आपण न्यूमेरिकल स्टार्ट करू. जास्त करून पाठ आपण पाहिजे याची न्यूमेरिकल्स. ओके, तर एक सिंपल क्वेश्चन स्टार्ट करतो स्टार्टिंगलाच. बघा आपण कॅल्क्युलेट KH, H of 0.2 molar salt, that is BA, a salt, and you have been given the values of Ka of HA is equal to 10 raised to minus 6 and Kb of BOH is equal to 10 raised to minus 8. जर या दोघांचा Ka Kb दिलाय तर याच्यात हे दोघं पण वीक ऍसिड आणि वीक बेस आहेत. सो वे टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ KH ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस. तर हे कालच मी शिकवलं. सगळ्यात सिंपल मार्ग आहे KH इज इक्वल टू KW डिवाइड बाय K इंटू KB. 10 raised to minus 14 whole divided by 10 raised to minus 6 multiplied by 10 raised to minus 8. The KH will be 1. आणि याच्यावरून मग जे क्वाड्रेटिक नव्हतं म्हणून सांगितलं होतं ना मी इक्वेशन, क्वाड्रेटिक नाहीये म्हणजे ते ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो. मग याच्यावरून आपण h/1 minus h is equal to root of KH लिहायचं. So therefore h/1 minus h is equal to root of 1, that is nothing but the 1. So h is equal to 1 minus h. So therefore h is equal to half. h is equal to half. जरी या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पेज जरी विचारला असता तरी आपण सॉल्व्ह केलं असतं. पेज इज इक्वल टू इथे जर करायचं असतं तर आपण हाफ ऑफ PKW प्लस PK मायनस PK. आता K आणि KB ची व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत आणि pH काय त्या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती काहीच डिपेंड नाही करत वीक ऍसिड वीक बेसच्या, त्यामुळे त्याचा काही संबंध पण नाही या ठिकाणी. तर हे 14 प्लस PK ची व्हॅल्यू 6 आहे, PKB ची व्हॅल्यू 8 आहे, ते मायनस आहे तसं राहणार. म्हणजे एक लक्षात घ्या, PK जो असतो आपला तो असतो निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ 10 raised to minus 6. हे 6 त्यानंतर त्या ऑलरेडी प्लस मध्येच व्हॅल्यू कन्वर्ट होत असते. तसाच PKB जो असतो मायनस लॉग टू द बेस 10 raised to minus 8 तो ऑलरेडी प्लसच आहे. मग ते प्लस मायनस मायनस होतो. ठीक आहे, मग प्लस मायनस मायनस झाले तर या ठिकाणी हे इंटू 12 येणार इज इक्वल टू 6. त्याची 3 फॉर्म्युले मी काल तुम्हाला लेक्चरच्या शेवटी जे रिवाइज केले, ट्रिक्स सांगितले लक्षात ठेवण्याचे, ते तिन्ही फॉर्म्युला जर pH चे जे आन्सर येतं ते येतं 6, 8, 6, 7, 8 या रेंज मध्येच फिरतं ते जेई मेनच्या हे सगळ्या क्वेश्चन मध्ये. त्यामुळे त्याकडे लक्ष द्या. जर आलं तर कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला माहिती आहे. फक्त आपण डेरिव्हेशन वर कन्सेप्ट यासाठी अभ्यास केला की न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना स्पीड येण्यासाठी, दुसरं काही नाही. ठीक, आता आपण सगळे मिक्स्ड क्वेश्चन सॉल्व्ह करूया. मिक्स्ड क्वेश्चन कशाला बघा, हाऊ कॅन वी सॉल्व्ह द मिक्स्ड क्वेश्चन, आय विल टेल यू. बघा, कॅल्क्युलेट pH of following solutions. Calculate pH of following solutions. त्यातला पहिला क्वेश्चन आहे 0.01 मोलर NH4Cl. त्यात तुम्हाला दिलाय Kb of NH4OH is nothing but 10 raised to minus 5. हे बघा, हे क्वेश्चन पहिल्या तुम्हाला एक गोष्ट मात्र कळली पाहिजे, नाही तुम्हाला आपण जे थिअरी शिकलो आहे त्या थिअरीचं तुम्हाला मी या ठिकाणी ऍप्लिकेशन सांगतो.
क्वेश्चन पहिल्या पहिले आपल्याला कळलं पाहिजे की हे नेमकं क्वेश्चन कशाचं आहे. आता बऱ्याच मुलांना वाटेल की सर NH4 वर लिहिलं नेमकं काय आहे. हे सॉल्ट आहे. हा जो सॉल्ट आहे तो स्ट्रॉंग ऍसिड HCl आहे. स्ट्रॉंग ऍसिड HCl आणि वीक बेस NH4OH. या दोघांचं सॉल्ट आहे. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला सॉल्ट हायड्रोलिसिस करायचं आहे. सॉल्ट हायड्रोलिसिस करत असताना आता ठीक आहे आपल्याकडे रेडीमेड फॉर्म्युला आहे, त्याचं काही म्हणत नाही मी, पण कन्सेप्च्युअली पण क्वेश्चनला समजता आलं पाहिजे की डेरिवेशन आपण यासाठीच केले होते की Cl मायनस तर हायड्रोलिसिस होणार नाहीये, NH4+ फक्त हायड्रोलिसिस या ठिकाणी होणार आहे. हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलं. मग NH4+ आहे कॅटन आहे. कॅटनचं हायड्रोलिसिस झालं की H+ आयन्स तयार होतो, म्हणजे ऍसिड, म्हणजे याचा pH हा लेस दॅन 7 आला पाहिजे. हे बघितलंच करतो. आणि मग याच्यासाठी रेडीमेड फॉर्म्युला माझ्याकडे आहे. मी तुम्हाला काल ते लक्षात ठेवण्याची ट्रिक पण शिकवली. त्यामुळे आता तुम्हाला कुठलीही अडचण येता कामा नये. कन्सेप्ट पण सांगितलं आणि फॉर्म्युला लक्षात ठेवायची ट्रिक पण सांगितली. म्हणजे कुठूनही काही आपल्याला पेपरमध्ये एकदम इझिली सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहिता आल्या पाहिजे. तर pH हा लेस दॅन 7 आहे. 7 आहे म्हणजे मायनस करायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, काल पण हे सांगतो राहतो मी. आता pH बघितल्या लेस दॅन 7 असतो, म्हणजे याचा अर्थ आपल्याला ह्या केसमध्ये, आणि किंवा दुसरा एक तरीका आहे की मी म्हटलं होतं स्ट्रॉंग ऍसिड नेचर ठरवतो. मग स्ट्रॉंग ऍसिड वरून आपल्याला नेचर ऑफ द सोल्युशन ऍसिडिक पाहिजे. ऍसिडिक पाहिजे म्हणजे pH लेस दॅन 7 पाहिजे. म्हणून इथं मायनस करायला लागेल, कारण ही व्हॅल्यू 14 आहे. 14/2 7. 7 मधनं मायनस केलं तर pH लेस दॅन होणार, आणि हे मायनस केलं म्हणून C ला पण मायनस करा, लॉग ऑफ C ला. बघा ते कसं आहे, ट्रिक पण आहे आणि कन्सेप्ट पण आहे. उगाच काय पण सांगितलं नाही तुम्हाला मी या ठिकाणी. 14 मायनस सॉरी, हा आता या ठिकाणी केबी ना तुमचा, कारण तुम्हाला तो केबी या ठिकाणी यूज करावा लागतो आपल्याला. ओके. आणि केबी या ठिकाणी काय यूज करावा लागतो, कारण पहिली गोष्ट बघा, NH4+ हा ज्या बेस पासून तयार झाला त्या बेसचा केबी या ठिकाणी असतो. म्हणजे ऍक्च्युली ह्या NH4OH ना आपल्याला वर्कर आयन दिलाय ना, हा देतो ऍक्च्युली आपल्याला वर्कर आयन. मग त्याचाच कॉन्स्टंट या ठिकाणी पाहिजे. म्हणून लिहिताना कुठे चुकला किंवा काय झालं ते कळतं ऑटोमॅटिकली कुठला फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी द्यायचा. मग इथे व्हॅल्यू येते 14 - 5. C जो आहे तो 10⁻² आहे. तो मायनस पुढाला मायनस मायनस प्लस आहे. मग याच्यावरून आपल्याला लिहिता येतं pH इज इक्वल टू 14 - 5 9 + 11 5.5 डिवाइड बाय 2 केला आपण त्याला. हे ऑलरेडी सगळं मी शिकवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मी इतके मार्ग सांगितले की तुम्हाला हा फॉर्म्युला कुठल्याही परिस्थितीत विसरणारच नाही. बघा, एक मार्ग मी सांगितला की NH4Cl ला मी पाहिल्यानंतर मला दिसते की Cl मायनस आहे आणि NH4+ आहे. तर Cl मायनस हायड्रोलिसिस तर होणार नाही, जो स्ट्रॉंग ऍसिड पासून आलाय. NH4+ हा वीक बेस पासून आलाय, याचं फक्त हायड्रोलिसिस होणार. पण हा कॅटन आहे. NH4+ आहे, कॅटन आहे. NH4+ पाण्यामध्ये गेल्यानंतर OH मायनस ला घेणार. मग काय व्हायचं, सोडणार H+ ला, म्हणजे ऍसिडिक होणार आहे सोल्युशन. म्हणजे pH हा 7 पेक्षा कमी पाहिजे. म्हणून मी माझा फॉर्म्युला pH इज इक्वल हाफ ऑफ pKw. pKw 14 आहे, 14/2 7 येणार. मग 7 मधनं काहीतरी मायनस करायला लागेल ना मला. बरं, हे मायनस करायला पण काय करणार, तर ज्याचा हायड्रोलिसिस होतोय NH4+ हा एक आपला वर्कर आयन आहे. पण NH4+ कुठून मिळाला, NH4OH पासून मिळाला. तर NH4OH च्या ह्या ठिकाणी आपल्याला केबी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लिहिणार, ज्याच्यापासून तो तयार झालाय, ज्याच्यापासून तयार झालाय तो. आणि मग मायनस केलं म्हणून इथं पण मायनस करायचं लॉग C. फक्त वीक ऍसिड वीक बेसच्या केसमध्ये C येत नाही, बाकीच्या सगळ्या केसमध्ये C येत. बस अशा प्रकारे आपण हे शिकलेलो आहोत. ऍक्च्युअली मी आता पण तुमच्या 4 केस घेतले बघा. 4 केसमध्ये मी तुम्हाला म्हटलं स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस जर असेल तर त्याचा pH डायरेक्टली न्यूट्रल होतो, म्हणजे इक्वलन्स पॉइंटला म्हणतो मी. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग बेसचं कॉन्सन्ट्रेशन जर सेम झालं तर pH डायरेक्टली हाफ ऑफ pKw असतो. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस जर घेतला तर याचा अर्थ pH असतो हाफ ऑफ
फक्त तुम्हाला नेचर आणि वर्कर आयन अशा प्रकारे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. मुद्दामून रिपीट करतोय गोष्टी तुम्हाला त्या डोक्यात फिक्स बसण्यासाठी. वर्कर आयन बेस्ड आहे तो इथं आला पाहिजे. आणि नेचर डिसाइड करणार स्ट्रॉंग ऍसिड हा एक अप्रोच आहे. स्ट्रॉंग ऍसिड म्हणून सोल्युशन ऍसिडिक पाहिजे, 7 पेक्षा कमी पाहिजे म्हणून मायनस करायला पाहिजे ना मला. आणि वर्कर आयन केबी हे असं. समजा माझ्याकडं उलट केलं, ऍसिडला वीक घेतलं, सिक्वेन्स तोच ठेवतो मी. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस जर घेतलं, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस जर घेतलं तर माझा जो पीएच आहे तो हाफ ऑफ पीकेडब्ल्यू. पीकेडब्ल्यू 14 असतं, 14/7. आता स्ट्रॉंग बेस आहे, मग स्ट्रॉंग बेस आहे याचा तर नेचर माझं सोल्युशनचं बेसिक असेल. मग सोल्युशनचं नेचर बेसिक असेल म्हणजे पीएच हा 7 पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे ही जी पीकेडब्ल्यू डिवाइड बाय 2 14/7 7 पेक्षा जास्त म्हणजे इथं प्लस करायला लागेल. बरं, वर्कर आयन कोण आहे? वीक ऍसिड कडून भेटणार. वीक ऍसिड कडून वर्कर आयन भेटणार म्हणजे वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट तो घ्यायला पाहिजे पीकेए. ठीक आहे. आणि याला प्लस केलंय म्हणून कॉन्सन्ट्रेशनला पण प्लस करायचं. लॉग ऑफ सी. आणि वीक ऍसिड आणि वीक बेस आला तर या ठिकाणी दोघं पण वर्कर आहेत. पीएच इज इक्वल टू हाफ ऑफ पीकेडब्ल्यू. मग ह्या ठिकाणी सोल्युशनचं नेचर मला डायरेक्टली सांगता नाही येणार कारण दोघं पण वीक आहेत. मग अशावर काय करायचं? पीएच काढतं ना. पीएच म्हणजे एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सुरुवातीला प्राधान्य द्यायला पाहिजे पीके ला आणि मायनस करून पीके बी ला. बरं, मी असं का केलं? लॉजिकली पीएच जो असतो तो एच प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनला सांगत असतो. म्हणजे यू रिक्वायर फर्स्ट टू कॉल द के ऍसिड कॉन्स्टंट. मग ते के लिहिलं. बरं, मायनस का केलं? कारण ऍक्च्युली मी काल पण संध्याकाळी सांगितलंय की वीक ऍसिड आणि वीक बेसच्या केसमध्ये जे आपण पीएच काढतो तो एकतर न्यूट्रल दाखवतो, ऍसिड दाखवतो किंवा बेसिक दाखवतो, डिपेंडिंग ह्या दोघांच्या रिलेटिव्ह टेंडन्सीज काय आहेत. म्हणजे रिलेटिव्ह चेंज काय आहे पीके आणि पीकेबी मधला. के ची व्हॅल्यू जर मोठी झाली तर पीके छोटा झाला, आणि केबी ची व्हॅल्यू छोटी झाली की पीकेबी मोठा झाला. मग पीके मायनस पीकेबी ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली. ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर 7 मधनं मायनस केलं तर सोल्युशन ऍसिडिक बनणार. आणि पीके मोठा झाला पीकेबी पेक्षा, म्हणजे के छोटा झाला केबी पेक्षा, तर ही व्हॅल्यू प्लस येणार म्हणजे 7 मध्ये ऍड करणार, बेसिक होणार. आणि जर दोघांची व्हॅल्यू इक्वल झाली, के इज इक्वल केबी झालं तर कॅन्सल आउट झालं, सोल्युशन न्यूट्रल बनणार. हे एवढे कन्सेप्च्युअल मी तुम्हाला वेज सांगितले, हे तुम्हाला अभ्यास वाढवण्यासाठी नाही तर त्या पेपरच्या वेळी 3 तासाचा जो वेळ तुमच्याकडे आहे त्यावेळी कुठे जरी स्टक झाला तर तुमच्याकडे सगळेच मार्ग अवेलेबल आहेत. सगळे तुमच्याकडे मी आर्सेनल दिलेत त्या क्वेश्चनला टॅकल करण्याचे. तर कुठल्याही वेन ह्याला लक्षात ठेवतोय, कुठल्याही वेन. मी तुम्हाला एकच बेस सांगितलंय, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. स्ट्रॉंग हा नेचर डिसाइड करतो, वीक हा वर्कर आयन हा पार्ट डिसाइड करतो. स्ट्रॉंग ऍसिड वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस पीएच हा डायल्युशन वरती डिपेंड करतो, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट वरती. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट घ्यायचो ना आपण. पण वीक बेस वीक ऍसिडचं पीएच किंवा एच प्लस किंवा केएच आणि एच हे डायल्युशन वरती म्हणजे सी वरती डिपेंडच नाही करत. आणि जर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस असेल तर याचा अर्थ सॉल्ट हायड्रोलिसिस जर करणार असाल तर पीएच न्यूट्रल असतो. आणि ह्या सगळ्या केसेसमध्ये ऍसिड्स आणि बेसचे मिलीमोल्स इक्वलच पाहिजेत तरच हे फॉर्म्युले ऍप्लिकेबल आहेत. बरं, आणि मी तुम्हाला ऑलरेडी काल पण सांगितले हे फॉर्म्युले कुठल्या कुठल्या केसेसमध्ये ऍप्लिकेबल आहेत ते तुम्ही विसरू नका. हे बघा, हे जे शक्यतो करून हे 3 फॉर्म्युले आहेत ते कुठल्या कुठल्या केसेसमध्ये ऍप्लिकेबल आहेत बघा. त्यापैकी इम्पॉर्टंट 2 हे फॉर्म्युले जे सांगतो हे कुठल्या केसेसमध्ये ऍप्लिकेबल आहेत. जर तुमचा या ठिकाणी केबी तुम्ही वापरताय, केबी जर तुमचा 10⁻⁻12 पेक्षा मोठा असेल
आणि के तुमचा 10⁻12 पेक्षा मोठा असेल तरच ऍप्लिकेबल आहेत, तर ऍप्लिकेबल आहेत. ह्याच्या मागचं कारण काय माहितीये का, की हे पीएच चा फॉर्म्युला आपण डिराइव्ह करण्यासाठी आपण एच चा वापर केलाय, तो √KH/C म्हणून. पण ही ट्रिक होती. ती ट्रिक काय होती, KH/C इज लेस दॅन इक्वल टू 10⁻², तरच हा एच असा वापरता येतो. आणि तो एच मी वापरून तुम्हाला इथं ही जी आयडी सांगतो याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं नव्हतं डिटेलमध्ये, थोडंसं याच्याबद्दल डिटेलिंग करतो. म्हणजे हा आपला कोड आहे, हा आपला कोड आहे की हे दोन फॉर्म्युले कधी ऍप्लिकेबल आहेत, ज्यावेळी केबी ची व्हॅल्यू मोर दॅन 10⁻12 आणि के ची व्हॅल्यू 10⁻12 पेक्षा जास्त असेल त्यावेळी ऍप्लिकेबल आहे. का बरं, हे आहे ऍक्च्युअली तुम्हाला पण आता कळणार 2 मिनिटात. मी कदाचित शिकवत असं सांगितलं नसेल, सांगतो तुम्हाला. बघा आता हे असं का म्हणतो आपण, कोड ह्याला असं का लावतो. ऍक्च्युअली काय होतं माहितीये का, की तुम्ही काय करताय की H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना ते लिहिताय CH लिहिताय, बरोबर. आणि ऑलरेडी काय करताय की हा जो KH आपण लिहायचो ते अल्फा सारखं होतं ना, CH² टू C × 1 - H. मग आपण काय करायचो की इफ KH/C चा रेशो लेस दॅन इक्वल टू 10⁻² असेल तर वी निग्लेक्ट हे C², हे C ला C कॅन्सल झालं, म्हणजे इथं आलं CH² अपॉन 1 - H. मग 1 - H निग्लेक्टिंग इट इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू 1, तर 1 घ्यायचं. मग इथून KH इज इक्वल टू CH² तयार व्हायचा आणि इथून H इज इक्वल टू √KH/C यायचं. ही ट्रिक वापरल्यानंतर, ही ट्रिक ओके. मग आपण इथं H प्लस इज इक्वल टू C इंटू √KH/C लिहायचो. ओके. मग इथून ते आपण पीएच काढला, मग तो पीएच काढला, तो हाफ ऑफ PKW. मग यामध्ये कुठलेही घ्या तुम्ही, मी समजा स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस घेतो. ओके. मग तुम्ही म्हणणार सर केबीचा आणि ह्या ट्रिकचा काय संबंध आहे. आता हिचं तुम्ही एक वीक बेस वापरताय NH4OH, त्याला डिसोसिएट केला तर तयार होतं NH4 प्लस OH मायनस. परत त्या NH4 प्लस हायड्रोलिसिस करताय आणि तयार होतो NH4OH आणि प्लस H+. मग परत हे सगळं कॅन्सल होऊन जातं. H2 gives H+ आणि OH मायनस. मग याला म्हणायचं मी केबी आणि याला म्हणायचं मी, इथनं ऍसिडिक सोल्युशन तयार होते म्हणून हा के म्हणजेच हा KH. पाण्यासाठी KW. मग KW इज इक्वल टू KB इंटू K, म्हणजेच KW इज इक्वल टू KB इंटू KH. मग KH इज इक्वल टू KW अपॉन KB. आता KB या ठिकाणी आला बघा. आता तुम्ही म्हणता या ठिकाणी ट्रिक वापरता KH अपॉन C चा रेशो 10⁻² आला पाहिजे, किंवा लेस दॅन इक्वल टू 10⁻² आला पाहिजे. मग समजा सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मी काहीतरी या ठिकाणी, आता याच्यावरून तुम्ही केबीला रिलेट करू शकताय, केबीला. ओके. म्हणजे सिंपल टर्म्स मध्ये ऍक्च्युअली, आणि सी जो असतो तो डायल्यूट सोल्युशन साठी आपण या ठिकाणी वापरतो. सी जो असतो तो आपण या ठिकाणी डायल्यूट सोल्युशन वापरतो. आणि समजा सी ची काहीतरी तुम्ही व्हॅल्यू अजून करा, सी ची व्हॅल्यू काय तुम्ही घेतला 10⁻, किंवा सी ला 1 मोलवर पकडलात, 1 मोल पर लिटर पकडलात तुम्ही, 1 मोल पर लिटर पकडलात, किंवा 1 मिलीमोल पर 1 ml पकडा. कमी करणार असेल तर 1 मिलीमोल असं घेतलं तरी चालतं. म्हणजे बेसिकली मी रफली आयडिया सांगतो की के जर 10⁻² असेल तर KW अपॉन, आता KW ची व्हॅल्यू मला माहिती आहे 10⁻14 आहे, तर याच्यावरून मला केबी काढता येतो.
केबी इज इक्वल टू 10⁻12. म्हणजे रफली मी जर सीला जर 1 मोल पर लिटर कन्सिडर केलं तर माझा केएच ची व्हॅल्यू इक्वल टू 10⁻2 घेता येते मला. ही ट्रिक वापरली होती मी. ठीक आहे. ओके. म्हणजे साधारणतः केबी जो आहे तो 10⁻12 येतो ह्या ट्रिकसाठी. ओके. आणि केएच आणि केबी एकमेकांना इन्व्हर्स आहेत. केएच आणि केबी एकमेकांना इन्व्हर्स आहेत. मग जर केएच ची व्हॅल्यू तुम्ही कमी केलात तर केबी ची व्हॅल्यू ऍक्च्युली वाढली पाहिजे. हे ट्रिक काय सांगते की केएच ची व्हॅल्यू कमी पाहिजे, 10⁻2 पेक्षा कमी पाहिजे. जर सीला 1 मोल पर लिटर पकडलं तर केएच ची व्हॅल्यू 10⁻2 पेक्षा कमी पाहिजे. मग केएच ला मी माझा हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल करण्यासाठी जर मी केएच ला रिड्यूस करत गेलो तर केबी हा ऍक्च्युअली वाढला पाहिजे. मग केबी लिमिटिंग केस काय आहे? 10⁻12 आहे. मग केबी हा 10⁻12 पेक्षा मोठा पाहिजे मग लिमिटिंग केसमध्ये, तरच हा फॉर्म्युला व्हॅलिड आहे. म्हणून मी या ठिकाणी म्हटलं होतं की इफ केबी इज मोर दॅन 10⁻12 और के इज मोर दॅन 10⁻12 देन ओनली दिस फॉर्म्युलाज आर व्हॅलिड. म्हणजे ऍक्च्युली ती ट्रिक तुम्ही वापरताना एच काढण्यासाठी, म्हणजे तुम्ही एच काढण्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन वापरत नाहीये. तर हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल बनतो. आणि घाबरू पण नका. जेईवाल्यांचं पण म्हणणं आहे की तुम्ही क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करू नका, पण एखाद दुसरा रेअर मध्ये क्वेश्चन जर क्वाड्रॅटिकचा आला की तुम्हाला ते सोपं जावं म्हणून मी तुम्हाला कोड देऊन ठेवलाय की केबी ची व्हॅल्यू मोर दॅन 10⁻12 आणि के ची व्हॅल्यू मोर दॅन 10⁻12 हे चेक करा. म्हणजे तुम्हाला मी रेअर मधला रेअरेस्ट क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह झाला पाहिजे अशा नोट्स तुम्हाला बनवून देतोय. हे याकडे लक्ष देतो मी. हे कोड अशा प्रकारे आपण तयार केला जातो. म्हणजे पेपरमध्ये एक सुद्धा क्वेश्चन आपल्याला राहता कामा नये, सगळे क्वेश्चन सुटले पाहिजेत. याकरता ह्या नोट्स मी अशा मुद्दामून डेव्हलप करून तुम्हाला दिलेल्या आहेत. हे लिमिटिंग केसमध्ये मी तुम्हाला फक्त सांगितलंय, एक रफ आयडिया दिली तुम्हाला या ठिकाणी ऍक्च्युअली कशा गोष्टी चालवायच्या असतात आपल्या त्या ठिकाणी. ओके. आता आपण पीएच कॅल्क्युलेशन स्टार्ट केली. तर तुम्ही आता ही सगळ्या गोष्टी आता लक्षात ठेवलेल्या आहेत. ह्या इम्पॉर्टंट, हे सगळं सॉल्ट हायड्रोलिसिस वरती एवढंच इम्पॉर्टंट आहे, दुसरी आज काही नाही इम्पॉर्टंट. फक्त डेरिव्हेशन वगैरे हे कशासाठी केलं जातात की फॉर्म्युले नुसतेच पाठ करणे काय उपयोगाचं नसतं ना. मग ते आर्टिफिशियल स्टडी वाढतो विदाउट अंडरस्टँडिंग. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आणि ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस करून डेरिव्हेशन बघून प्रॅक्टिस करून आपल्याला इझिनेस वाढत जातो. आणि तो इझिनेस येणं गरजेचं आहे आपल्याला पेपरच्या पूर्वी. दुसरा समजा क्वेश्चन आहे 0.01 मोलर HA ब्रॅकेटमध्ये दिलाय केबी ऑफ A मायनस इज इक्वल टू 10⁻⁹. कॅल्क्युलेट द pH. ओके. आता एक जंबल्ड क्वेश्चन आहे. आता ह्याचा सॉर्टशी काही डायरेक्टली संबंध नाहीये. ओके. सॉल्टचा डायरेक्टली संबंध नाहीये. आता इथे ऍक्च्युअली मी तुम्हाला पीएच विचारला ऍसिडचा आणि तुम्हाला केबी दिला A मायनसचा. A मायनसचा केबी दिला. मग एक काम करू शकतो तुम्ही, पहिल्यांदा A मायनसचा हायड्रोलिसिस करून बघा. पाण्यामध्ये टाकलं त्याला, टाकल्यानंतर पाण्यामधला H प्लस तो घेणार, म्हणजे HA तयार करणार आणि प्लस OH मायनस तयार करणार. म्हणजे याचा केबीस म्हणजे याचा हायड्रोलिसिस कॉन्स्टंट असेल. याचा केबी म्हणजे याचा हायड्रोलिसिस कॉन्स्टंट असेल. म्हणजे याचा अर्थ केबी असणार. आणि मी काय म्हटलं होतं आठवून बघा. आता ह्या केबी याला काय म्हटलं बाबा, या A मायनस हायड्रोलिसिस केलं तर OH मायनस तयार झालाय म्हणून केबी म्हटलं. आणि पाण्यासोबत रिॲक्ट करतो म्हणून केएच म्हटलं. आणि मी तुम्हाला मागच्या पण म्हटलं की इथं केएचचा फॉर्म्युला येत असताना वरती KW पाहिजे. आता केबी तर इकडे आला तर राहिले काय शिल्लक, मग के खाली लिहायचं. कारण के इंटू केबीचं मल्टिप्लिकेशन 10⁻14 आलंच पाहिजे.
हे असं त्याचं मिनिंग असतं हायड्रोलिसिस मध्ये. मग बस आपल्याला आता काय दिलंय, केबी दिलाय म्हणजे केएच दिलाय. 10⁻⁻ इज इक्वल टू केडब्ल्यू माहिती आहे 10⁻14. के काढायला लागेल आपल्याला फक्त. मग के इज इक्वल टू 10⁻14 divided by 10⁻9. So the answer will be 10⁻5. ओके बर. आपण आता म्हणजे अशा शॉर्ट टेप मध्ये मी क्वेश्चन तयार केला जेणेकरून याचा पण तुम्हाला प्रॅक्टिस झालं पाहिजे. साईड बाय साईड गोष्टींचं या जे आपण डेरिव्हेशन मध्ये पाहायचो त्याचं पण प्रॅक्टिस झालं पाहिजे. बरं झालं आता मग पूर्वी आपण वीक ऍसिडचं पीएच काढायचं इक्वेशन मला माहित आहे. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलं होतं, अंडर रूट ऑफ के इंटू सी लिहायचो ना. कसं तुम्हाला आठवून बघा. मी वीक ऍसिडच्या केसमध्ये मी म्हटलं होतं की पहिल्यांदा चेक करा के बाय सी रेशो लेस देन इक्वल टू 10⁻² आहे का. आहे तर के इक्वल टू काय यायचं, सी अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. देन यू निग्लेक्ट 1 मायनस अल्फा ॲज 1. मग आपण याच्यावरनं अल्फा काढायचो अंडर रूट ऑफ के इंटू सी, के बाय सी. मग एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असायचं, सी अल्फा असायचं ना. सी म्हणजे काय, रूट सी इंटू रूट सी. आणि अल्फा म्हणजे काय असायचा, अंडर रूट ऑफ के अपॉन सी. मग हा कॅन्सल आउट झाला म्हणजे इथं एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आलं के इंटू सी. जस्ट फॉर रिव्हिजन. मग के ची व्हॅल्यू 10⁻5 आहे आणि हा कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻3. मग याच्यावरून आलं 10⁻8 म्हणजे 10⁻4 म्हणजे पेश जो झाला आपला 4 झाला. या ठिकाणी म्हणजे बघा हा क्वेश्चन सॉल्ट हायड्रोलिसिस आणि वीक ऍसिडच्या केस मध्ये मागच्या आपण पाहिलं होतं. त्याला मिक्स करून असा जम्बल्ड क्वेश्चन पण तयार करता येऊ शकतो. सगळं स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आपण जेवढं शिकलो त्यात सगळं मिक्सिंग होऊ शकतं. त्यामुळं कुणाचं काय दिलेलं आहे त्याच्यावरनं कोणाची व्हॅल्यू कशी काढायची हे आपल्याला सॉल्व्ह करता येतं. मी काल पण तुमचं प्रॅक्टिस करून घेतलेलं ऑलरेडी. ओके. क्वेश्चन नंबर 3. 0.01 मोलर NH4Cl याचा तुम्हाला के दिलाय ऑफ हायड्रोजन सायनाइड इज 10⁻10. ओके. ऍक्च्युली हे एक सॉल्ट आहे. आता सॉल्ट ओळखायला फार सोपं असतं. एक पार्ट कॅटायनचा आणि एक पार्ट ऍनायनचा झाला तर ते सॉल्ट असतं. बरं, आता हे जे सॉल्ट आहे ते कोणाकोणाचं तुम्हाला मी सांगतो. दिस इज अ सॉल्ट ऑफ HCl हायड्रोजन सायनाइड अँड द बेस NH4OH. बरं, मी तुम्हाला आयनिक इक्वेशनच्या स्टार्टिंगलाच कोणाला स्ट्रॉंग ऍसिड म्हणायचं आणि कोणाला स्ट्रॉंग बेस म्हणायचं ही लिस्ट दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कुठलेच ऍसिड स्ट्रॉंग नसतात, कुठलेच बेस स्ट्रॉंग नसतात. HCl ह्या त्या लिस्टमध्ये नव्हता म्हणजे HCl हा वीक ऍसिड झाला. NH4OH आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वीक बेस आहे. म्हणजे ही झाली आपली केस वीक ऍसिड वीक बेस आणि तुम्हाला पीएच कॅल्क्युलेट करायचं आहे. झालं आपलं काम. वीक ऍसिड वीक बेसिटीचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. हाफ ऑफ PKW. आठवते का बघा, पीएच काढायचा आहे. पहिलं प्राधान्य के ला. वीक ऍसिड वीक बेस पीएच कॉन्सन्ट्रेशन डिपेंड नाही करत त्यामुळे ह्याला घ्यायची पण गरज नाही. राहिला तर केबी घ्यायचा. आता NH4OH केबी दिलेलं नाही, तुम्हाला माहित पाहिजे म्हणून सांगितलं होतं मी. कारण NH4OH आणि ऍसिडिक ऍसिड वरती जेवाल्यांचं फार विशेष प्रेम आहे त्यामुळं ह्याचं तुम्हाला माहित पाहिजे व्हॅल्यूज. जर नाही दिलं तर तुम्हाला ते अजून करता पाहिजे अप्रॉक्सिमेटली 10⁻5. मग मायनस ऑफ PKB हे माहिती आहे मला. मग पीएच इज इक्वल टू हाफ ऑफ 14. के ची व्हॅल्यू 10 आहे, PK ची व्हॅल्यू प्लस 10 आणि ही व्हॅल्यू आली 5. ते ऍक्च्युअली प्लस मध्ये येतं ते मायनस मध्ये येतं मी. ठीक आहे. मग पीएच इज इक्वल टू 24 मायनस 5 19. 19 डिवाइड बाय 2 18 9.5. बघा पीएच हा मोर दॅन 7 आला. का आला बाबा, केबी ची व्हॅल्यू मोठी आहे, के ची व्हॅल्यू छोटी आहे. म्हणजे पीके छोटा झाला, जाऊन दे ते तुम्हाला माहिती मला काय म्हणायचं ते ऑलरेडी घेतलेलं आहे मी ते. ठीक आहे.
तर कुठल्या केसमध्ये काय वापरायचं हे तुम्हाला पटकन त्या ठिकाणी कळलं पाहिजे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. 0.05 मोलर बेरियम फॉर्मेट, ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिले केबी ऑफ HCO मायनस इज 10⁻⁻10. फक्त आता एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला त्यांनी फॉर्मिक ऍसिड नाही दिलं. फॉर्मिक ऍसिड असतं HCOH. त्याने डायरेक्टली तुम्हाला केबी ऑफ आयॉन दिलाय. एक लक्षात घ्या, आयॉनचा केबी म्हणजेच त्याचा काय असतो, तो KH असतो. त्यामुळे KH शोधण्याची काही गरज नाहीये. आणि तुम्हाला त्यांनी म्हटले कॅल्क्युलेट पीएच. आयॉनचं जे असतं कॉन्स्टंट तो त्याचा KH असतो, हायड्रोलिसिस असतो. झालं. बरं, हा सॉल्ट कोणाचा बघूयात आपण. बरं, बेरियम +2 हा कॅटन आहे आणि ही हा एनन आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं बेरियम 2+ हायड्रोलिसिस होऊ शकत नाही, कारण बेरियम 2+ हा तयार होतो बेरियम हायड्रॉक्साईड या स्ट्रॉंग बेस पासून. दिस इज अ स्ट्रॉंग बेस, ग्रुप नंबर 2चा आहे. आणि HCOH हा ऍसिड आहे, ऑर्गॅनिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड. हा वीक ऍसिड आहे. स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड म्हणजे आपलं pH हा मोर दॅन 7 आला पाहिजे. झालं. मग आता आपल्याला कळलेलं आहे की pH इज इक्वल टू हाफ ऑफ pKw. सोल्युशन हे बेसिक बनणार आहे. बेसिक बनणार आहे म्हणजे pH मोर दॅन 7 आला पाहिजे, म्हणजे इथं प्लस लिहिलं. ओके, मग ह्या ठिकाणी प्लस लिहिल्यानंतर आपल्याला जो ह्या ठिकाणी लिहायला लागेल, आता बघा एनन आहे. एननचं हायड्रोलिसिस केल्यानंतर सोल्युशन आपला वर्कर आयन आपला कोण आहे, फॉर्मिक ऍसिड आहे. मग वर्कर आयनचं कॉन्स्टंट या ठिकाणी पाहिजे. मग ऍक्च्युली ह्या ठिकाणी आपल्याला लिहायला लागेल pKa. हा केबी नाही, हा केबी ऍक्च्युली KH ला रिप्रेझेंट करतोय. ते इथं चुकून इथं सरांनी सांगितलं केबी म्हणून इथं केबी लिहायला. वर्कर आयन आपला ऍसिड आहे ना, तो इथं घ्यायला लागेल आपल्याला. आणि pH मोर दॅन 7 पाहिजे म्हणून इथं प्लस करायला लागेल. आणि इथं प्लस केलं म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट, C म्हणजे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे बाळांनो. हे डेरिव्हेशन त्यासाठी मुद्दाम शिकवलेलं असतं तुम्ही, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. मग pH इज इक्वल टू हाफ ऑफ 14 प्लस. आता प्रश्न आहे की KH व्हॅल्यू कशी काढायची. मग बाळांनो K काढण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायला लागेल की ह्या ठिकाणी KH इज इक्वल टू KW अपॉन KH हा KB म्हणत असेल तर खाली राहिलेला K लिहायला लागेल. मग याच्यावरून K इज इक्वल टू 10⁻14 डिवाइड बाय 10⁻10. KH आपण काढलाय, त्याच्यावरून K निघतो 10⁻4. मग K जर 10⁻4 निघाला तर तो या ठिकाणी 4 लिहायचं प्लस. हा, आता मुलं इथे गडबड करतात सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन काढताना. मग ते म्हणतात की सर हे दिले की, अरे हे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन काढताना हे दिले, पण तुम्ही विसरलात ना की इथं फॉर्मेट आयनचे 2 मोल्स आहेत. मग आयनचे 2 मोल्स असतील तर सॉल्ट पण 2 मोलनं मल्टिप्लाय करायला लागेल ना. मग काय करा, C ची व्हॅल्यू काढताना हे 0.05 ला 2 न गुणायला पाहिजे. तर आन्सर येणार 0.1. अरे साधी गोष्ट आहे. तुम्ही इथं बघा, हा पहिल्यांदा सॉल्ट आहे आपल्याकडं HCO ट्वाइस BA. ओके, हा ज्यावेळी ब्रेक झाला तर त्याने तयार केलं 2 टाइम्स HCO मायनस आणि BA2+. मग जर 1 मोलचा सॉल्ट जर ब्रेक झाला तर 2 डबल त्याचे आयन्स तयार होणार. मग सॉल्ट तुम्हाला दिलं 0.05, तर डबल किती होणार, मग 2 इंटू 0.05 हे डबल घ्यायला लागेल ना. मग आपण पूर्वी 1:1 घ्यायचं म्हणून तर C ला C लिहिलं, पण इथं सॉल्ट 1 मोलच आहे, आयन्स 2 मोलचे तयार होत आहेत.
सॉल्ट जेवढं दिलं असेल तर आयन डबल तयार होणार. ऍक्च्युली वी आर इंटरेस्टेड इन दिस आयन्स कॉन्सन्ट्रेशन, कारण ह्याच हायड्रोलिसिस करायचं ना मला पुढं. ते मागच्या डेरिवेशन मध्ये ते 1:1 आहे म्हणून तिथं चाललं ते. पण ते जर क्वेश्चन बदलला की मग तुम्ही कन्फ्युज व्हायची काही गरज नाही ना. जेवढा सॉल्ट घेतला 1 मोलचा त्याच्यात डबल आयन्स तयार होणार. हे 10⁻⁻1 आहे, मग ते -1 पुढे आलं म्हणजे इथं -1. मग या ठिकाणी pH इज इक्वल टू 18 -1 17 17 डिवाइड बाय 2 8.5. म्हणून त्यासाठी तुम्ही जे पहिल्यांदा डेरिव्हेशन करता ना, ते डेरिव्हेशन सुद्धा कन्सेप्च्युअली फार स्ट्रॉंग तुम्हाला करता आलं पाहिजे. डेरिव्हेशन सुद्धा कन्सेप्च्युअली तुम्ही स्ट्रॉंग राहिला तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना ते रिफ्लेक्ट होतं. म्हणजे मी असं पण शिकवत नाही की तुम्ही फॉर्म्युले पाठ करा आणि सगळं सोडवा, पण तुम्ही थोडा वर्सॅटाइल अप्रोच पण पाहिजे ना तुमच्याकडे. लक्षात म्हणजे सगळे फॅसेट्स तुम्ही कव्हर करता आला पाहिजेत, सगळे फॅसेट्स. आणि फक्त प्रॅक्टिस न होऊ शकतं. बर, आता हा जो सेम क्वेश्चन आहे, ह्या सेम क्वेश्चनला जर मी वेगळ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला तर कसं करू शकतो बघा. सेम क्वेश्चन, कुठलाही क्वेश्चन मी जो सोडवतो या ठिकाणी तो 2 ते 3 वेगवेगळ्या मेथडने सॉल्व्ह करता येतो आपल्याला केमिस्ट्रीमध्ये तरी. मग समजा पेपरमध्ये हा अप्रोच तुम्हाला अचानक गडबड झाली, टेन्शन आलं, हा अप्रोच तुम्हाला नाही आला किंवा फॉर्म्युला पार्ट नाही आला, कुठं प्लस झालं मायनस झालं मायनस झालं प्लस झालं. आता हे असं होणारच नाही म्हणा बिलकुल, कारण मी तुम्हाला सगळे ऍब्सोल्युटली कन्सेप्च्युअल गोष्टी सांगितल्या, पण झालंच. तर अजून एक अप्रोच सांगतो ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं. बघा, सगळे अप्रोच तुम्हाला माहित पाहिजेत. हे फक्त मी तुमचं काम नाही वाढवत, उलट तुमचं काम मी सोपं करतोय. मेन पेपरच्या वेळी इतकं कन्सेप्च्युअली साऊंड व्हायचं आपण की मेन पेपरच्या वेळी बघितल्या लगेच पेपर आपण तो सगळा सॉल्व्ह झाला पाहिजे. हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, यालाच आपण त्याला केएच म्हणतो. आता तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, इथे सॉल्ट जो आहे तो सॉल्टला मी ब्रेक करतो. तुम्ही हे पेपरवर लिहित बसू नका. आता तुम्ही थोडस कदाचित वही वाचला नसाल, नाहीतर मी डायरेक्टली लिहू शकलो असतो. ठीक आहे, काय हरकत नाही. 2 टाइम्स ऑफ HCO मायनस झाला प्लस Ba2 प्लस भेटलं. ओके, आता म्हणजे हे 0.05 तर हे 2 इंटू 0.05 झालं. आता ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्मिक ऍसिड तयार होतंय. मग फॉर्मिक ऍसिड जे आहे त्याचं जर हायड्रोलिसिस जर मी केलं तर म्हणजे फॉर्मेट आयनचं हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला भेटतं फॉर्मिक ऍसिड आणि OH मायनस प्रोड्यूस होतं. आता ह्याचं जर डेरिव्हेशन जर पाहिलं तर मला आठवतंय बघा, तर मी याच्यावरून पहिल्यांदा OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं. म्हणजे पहिल्यांदा मी KH काढला, KH चा फॉर्म्युला भेटला CH² अपॉन 1 - H आणि मी ट्रिक लावली. काय लावली ट्रिक? की KH/C लेस दॅन इक्वल टू 10⁻², देन H विल बी इक्वल टू √KH/C आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं C अल्फा म्हणजे CH, पण CH होता KH/C, म्हणजेच OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी भेटलं √KH/C. मग OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन √KH/C भेटलं तर मी काय करणार, KH ची व्हॅल्यू माझ्याकडे या ठिकाणी KH ची व्हॅल्यू आहे 10⁻10 मल्टिप्लाय बाय. आता हे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन फॉर्मिक ऍसिडचं मी किती घेतले, 0.1 घेतले. 0.1 म्हणजे 10⁻1 घेतले, 10⁻1 म्हणजे 10⁻11 आलं. 10⁻11 ला असं लिहितं तर 10 इंटू 10⁻12, मग 10चं स्क्वेअर रूट 3 त्रिक 9, 3 पॉइंट वगैरे समथिंग काहीतरी असेल, आय डोंट नो. मग 3 इंटू 10⁻6 केले मी, हे झालं OH मायनस. पण मला pH काढायचं आहे.
मग पीएच काढण्यासाठी आय शुड नो द व्हॅल्यू ऑफ द एच प्लस. पण आता त्याला जाण्याची गरज नाही. तुम्ही ओएच मायनस वरनं पीओएच काढा, पीओएच वरनं पीएच काढता येतो. मग पीओएच कसं काढणार? 6 मायनस लॉग ऑफ 3. मग 6 मायनस लॉग ऑफ 3, लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू 0.48 आहे. म्हणजे 5.52 आलं, 5.52 आलं पीओएच. आता पीएच प्लस पीओएच ची बेरीज 14 पाहिजे, म्हणजे पीएच इज इक्वल टू 14 मायनस 5.52 आलं, म्हणजे 14 मायनस 5.5 करा. 14 मायनस 5.5 केलं, हे 9 आलं, म्हणजे 8.5 आलं बघा पुन्हा एकदा. आणि मागं पण मी कसं काढलं बघा या ठिकाणी 8.5. दिस इज अ सेकंड मेथड और सेकंड अप्रोच. पेपरमध्ये कुठे स्टक झाला तर कुठल्या पद्धतीने कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला अप्रोच वेगवेगळे देता आले पाहिजेत. काय केलेलं नाही मी, OH मायनस CH असतो आणि मी ट्रिक लावली आणि मी मानला रेशो लेस दॅन इक्वल टू 10⁻² पाहिजे. म्हणजे इथं KH जो आहे तो आहे 10⁻10 आणि C आहे माझा 0.1 म्हणजे -1. म्हणजे KH ची व्हॅल्यू आली माझी 10⁻9 आणि इट इज लेस दॅन 10⁻². सो दिट इज ऍक्सेप्टेबल. म्हणजे H हा जो आपण लिहिणार दॅट इज अंडर रूट ऑफ KH बाय C. सो वी आर निग्लेक्टिंग 1 मायनस H ऍज कम्पेअर्ड टू 1. आणि मग एकदा OH निघाले की मग POH, आणि POH आणि PH ची बेरीज 14 पाहिजे. मग बेसिक कन्सेप्ट तेच राहतात ना पुन्हा. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन असे फिरवता आलं पाहिजे. तुमच्या मनानं त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सोडण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. ही सवय पण चांगली आहे फार बाळांनो. कारण मी आतापर्यंत जेवढे सक्सेसफुल कॅन्डिडेट बघितलेत ऍडव्हान्सला आणि मेन्सला, त्यांचा व्हर्साटाईल अप्रोच असल्यामुळे त्यांची ऑल इंडिया रँक फार चांगली येते. एकाच क्वेश्चनला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची तुम्हाला डेव्हलपमेंट तुमची झाली पाहिजे. म्हणून याकरता मी असं वेगवेगळ्या अप्रोच तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही या गोष्टीने कसं पाहताय. ऑलरेडी मी सॉर्ट हायड्रोलिसिस भरपूर डिटेलमध्ये कन्सेप्ट सांगितले. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सुद्धा सांगतो की कुठल्या ठिकाणी मी काय काय वापरायचो आणि काय काय केलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. (0.01 molar BCl K of B plus is equal to 10⁻². ओके, आता आता हे कॅटॅनिक हायड्रोलिसिस या ठिकाणी दिसतंय, कारण Cl मायनस तर हायड्रोलिसिस होणार नाही. हे कॅटॅनिक हायड्रोलिसिस आहे, म्हणजे सोल्युशन ऍसिडिक बनणार, कारण H+ तयार होणार ना. मग हे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस तुम्ही म्हणू शकताय. समजा स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा फॉर्म्युला तुम्ही वापरलात. HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे ना, pH 7 पेक्षा कमी पाहिजे. कमी पाहिजे म्हणजे मायनस. आणि आयॉनचा K म्हणजे त्याचा काय असतो, KH असतो, तो 10⁻² चाल. म्हणजे तेच काय परत लिहायची गरज नाही. हे चाल मायनस करायला पाहिजे. आणि B प्लस जो तयार झालाय तो एका वीक बेस पासून तयार झालाय. कारण बेस आपल्याला कॅटॉन्स देतात ना, लक्षात घ्या. वीक बेस आपल्याला कॅटायन देतात, हे मी ऑलरेडी शिकवलेलं आहे, हे लक्षातच ठेवा. आणि वीक ऍसिड आपल्याला ऍनायन देतात. त्यामुळे कुठून तो आयन भेटलाय त्याचा कॉन्स्टंट लिहायचा असतो ना आपल्याला. तर कॅटायन भेटलं वीक बेस पासून, म्हणून इथं KB लिहायला लागेल. आणि इथं मायनस केल्यामुळे इथं मायनस करायला लागेल, लॉग ऑफ C लिहायला लागेल. हे मी ऑलरेडी पण शिकवलंय, विचार करून बघा. NH4OH आपल्याला कॅटायन देतो NH4+. ऍसिडिक ऍसिड आपल्याला ऍनायन देतो CH3CO-. ते फॉर्म्युलामध्ये इथं कुणी आयन दिलाय वर्कर आयन त्याचा कॉन्स्टंट लिहायचा असतो.
बर, तुम्ही म्हणणार या ठिकाणी चला सर मग क्वेश्चन आमचा सिंपल झालाय. KH इज इक्वल टू, आता हा KH के आहे म्हणजे या ठिकाणी KW राहिला काय, तर के तर लिहिलं ऑलरेडी, तर राहिलं का KB. मग तुम्ही काय करणार, KB इज इक्वल टू 10⁻14, KH आपला आहे 10⁻2 आणि KB जो आला तो ह्या ठिकाणला 10⁻2 येईल. थांबा, पहिल्या स्लाइड कडे येतो मागून. आता मी काय म्हटलं होतं की हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही अप्लाय करताय की ज्यावेळी KB मोर दॅन 10⁻12 असेल, मोर दॅन. मग इथे KB इक्वल टू 10⁻12 झाला तर हा फॉर्म्युला आता तुम्ही अप्लायच करू शकणार नाही. केला तरी सुद्धा आन्सर येतं, जवळपास येतं, पण एक्झॅक्ट येत नाही. आता तुम्ही जर याचा यूज केला तर आता ह्या फॉर्म्युलाचा यूज केलात तर काय येतं बघत आपण, 14 मायनस हे KB आहे म्हणजे PKB 14 झालं आणि C जो आहे तो आपला 0.01 म्हणजे 10⁻2 मायनस मायनस पुढे आलं प्लस. हे असं असतं ना, लॉग ऑफ 10⁻2 हे -2 पुढे आलं मायनस ऑफ -2 इंटू 1 म्हणजे मायनस मायनस प्लस झालं, असं केलं लॉग वापरून, दुसरं काय केलेलं नाही. ओके, मग इथनं आन्सर काढला तुम्ही तर त्या ठिकाणी तुमचं जे आन्सर येतं हे 2 + 2 4 म्हणजे 2 येतं. पण हे जे आन्सर आहे ना ते अप्रॉक्सिमेट येतं, कारण यामध्ये ऑलरेडी मी ट्रिक वापरली होती की KH/C चा रेशो जो आहे तो 10⁻2 पेक्षा कमी पाहिजे. ही ट्रिक वापरली होती. मग आपण जर इथे KH ची व्हॅल्यू पुट केली होती, हा फॉर्म्युला कधी ऍप्लिकेबल होता, KH/C चा रेशो 10⁻2 पेक्षा कमी पाहिजे. पण KH मध्ये 10⁻2 आहे आणि C आहे माझा 10⁻2, पण हा रेशो मुळाने 1 आला. म्हणजे तसं पाहिलं तर तुम्ही हा कोड वापरा, एकतर केबीचा हा वापरायला मला सोपा वाटतोय, पण ही आता कंडिशन बसत नाही माझ्या. मग कंडिशन बसत नाही, मग देन व्हाय आर युजिंग दिस फॉर्म्युला देन, ते पण चेक करत राहायला लागतं ना. मग आता आता इथे तर केज मला मिळतोय, मग हा कोड का सांगितला माहिती का, मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन मध्ये केबी दिला जातो, केज नाही दिला जात. आता तर आयॉनचा केज दिलाय म्हणून मी वापरू शकलो, मला माहिती आहे ते काढलं रेशो. पण माझी कंडिशन आहे की हा रेशो कधी पण 10⁻2 पेक्षा कमी पाहिजे किंवा इक्वल पाहिजे, म्हणजेच केबीची व्हॅल्यू 10⁻12 पेक्षा मोठी पाहिजे. मग हे जे तुम्ही पेज काढले ना ते जवळपास येतं, तुमच्या ऍक्च्युअल आन्सरच्या जवळपास येतं, ऍक्च्युअल आन्सरच्या जवळपास येतं. मग अशा वेळेस करायचं काय, असा पराक्रम करतात जे ऍडव्हान्स व्हायचं. मेन्सला आणि नीटला तर 99.99% क्वेश्चन मध्ये ते क्वाड्रेटिक सॉल्व्ह करायलाच लावत नाही. हे ऍडव्हान्स वाल्यांचं काहीतरी काम वाढवायचं, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करा म्हणतात. मग करा, त्याला पर्याय नाही. आता तुम्ही तर ट्रिक वापरू शकत नाही ती माझी. मग आता काय करावं लागेल, पहिल्यांदा बाळांनो KH इज इक्वल टू CH² अपॉन 1 - H, ह्याच्यावरून डिग्री ऑफ हायड्रोलिसिस H काढा आणि नंतर मग H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन लिहिता येतं तुम्हाला, त्याची काय अडचण नाही. मग इथे 10⁻2 आलं इंटू H² अपॉन 1 - H आलं, हे झालं कॅन्सल. मग H² प्लस H - 1 इज इक्वल टू 0 हे क्वाड्रेटिक इक्वेशन आलं. आणि मग क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला माहिती सॉल्व्ह करायला, हे ऑलरेडी आपण अशा प्रकारे सॉल्व्ह केलं. H ची व्हॅल्यू आली 0.62, प्लस रूटला घ्यायचं, रूटला प्लस घ्यायचं, तिथं 0.62 आलं. आणि मग मला माहित आहे की B+ जेव्हा हायड्रोलिसिस होतं, आता बघा या ठिकाणी B+ ज्यावेळेला हायड्रोलिसिस होतं तो पाण्यामधून OH- ला घेतो, म्हणजे H+ ला बाहेर सोडतो, म्हणजे H+ या ठिकाणी येणार. ओके, मग हा राहिला शिल्लक काहीतरी C - CH, हे CH आणि हे CH अल्फा सारखं, म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन भेटलं CH, म्हणजे 10⁻2 इंटू 0.62 आलं. बेसिकली मग ह्याच्यावरून आता तुम्हाला पेज जो आहे तो तुमचा ह्यावरून काढायला लागेल.
मग पीएच मग तुम्हाला यावरून जर काढायचं असेल ना तर तुमचा पीएच जर काढताना ह्या ठिकाणी एक असं काम करायला 6 × 10⁻³ लिहा. हे जरा सोपं जाईल. 6.2 म्हणण्यापेक्षा 6.62 ला अप्रॉक्सिमेटली 0.6 घ्या म्हणजे 6 × 10⁻³ लिहिता येतं. मग या ठिकाणी 3 - log of 6 log of 6 म्हणजे 2 × 3. मग मला माहित आहे की log 2 ची व्हॅल्यू 0.3 आहे आणि log 3 ची व्हॅल्यू 0.48 आहे. तर दोघांची बेरीज झाली 0.78. मग 3 मधून पॉईंट तुमचे 78 मायनस झाले तर याचा अर्थ वरती तुमचा येणार 22 म्हणजे 2.22 येणार. ते 3 मधून तुम्ही मायनस करताय त्याला म्हणजे 2.22. दिस इज द करेक्ट आन्सर. मग बघा तुम्ही म्हणणार सर या फॉर्म्युलावरनं 2 आन्सर येते, ह्या फॉर्म्युला 2.22 येते. मग काय फरक पडला? जेई मेन नीटला चालून जातं त्याची काय अडचण येत नाही. पण आता समजा तुम्ही विचार करा ना की जर तुम्हाला ऑप्शन असे दिले तर 2.22, 2.23, 2.24 किंवा 2.20 मग त्यावेळी अडचण येणार ना. मग त्यावेळी प्रॉब्लेम क्रिएट होणार तुम्हाला. किंवा 2 एकदमच एवढ्या जवळ नाही देणार, घाबरू नका. जवळ दिले म्हणजे असे देतील ना, ते 2 देतील, ते 2.1 देतील, 2.2 देतील किंवा नन म्हणतील. मग अशा वेळी प्रॉब्लेम क्रिएट होतो ना त्या ठिकाणी. मग तुम्हाला हे क्वाड्रॅटिक सॉल्व्ह केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी तो कोड टाकून दिला होता की हा फॉर्म्युला कधी ऍप्लिकेबल आहे. तर ते केबीवरून पटकन सापडतं. केज दिला असेल तर केज वापरा, मग तुमच्या डिपेंड करतं सगळ्या गोष्टी त्या. तर हा ऍडव्हान्स लाईक क्वेश्चन आहे. अजून एक ऍडव्हान्सचा क्वेश्चन एक सॉल्व्ह करूयात. 100 ml of 0.2 मोलर CH3COH ज्याचा के तुम्हाला दिले 10⁻⁵ is mixed with 100 ml 0.2 मोलर NaOH. म्हणजे ही केस झाली स्ट्रॉंग बेस वीक ऍसिडची. कॅल्क्युलेट pH ऑफ फायनल सोल्युशन. pH ऑफ फायनल सोल्युशन. ओके. मग स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचा पीएच मला जर काढायचा असेल तर मला फॉर्म्युला माहित आहे, हाफ ऑफ pKw. बरं, वीक कोण आहे? ऍसिटिक ऍसिड. स्ट्रॉंग बेस आहे तर नेचर मोर दॅन 7 म्हणजे प्लस. इथं वीक ऍसिड दिलं त्याचा कॉन्स्टंट घ्यायला लागेल पीके. इथं प्लस केले म्हणून लॉग सी ला पण प्लस करायला लागेल. ओके. मग पीएच इज इक्वल टू हाफ ऑफ 14. पीके ची व्हॅल्यू आपल्याला 5 दिली, के 10⁻⁻ म्हणजे पीके 5. हा आता हा ऍडव्हान्सचा क्वेश्चन यासाठी कारण इथं कॉन्सन्ट्रेशन मला माहित नाही. मग अशा वेळी ह्याला रिएक्शन लिहा. कारण काय कळा ते तुम्हाला गफलत ही पण होईल ना की दोघांचे मिली इक्वलन्स इक्वल नसतील ना तर हा फॉर्म्युला का वापरायला? मग तुम्ही हा फॉर्म्युला कधी अप्लाय होतो की दोघांचे मोल्स इक्वल झाले की दोघे फायनली संपून जातात, न्यूट्रलायझेशन होते, सॉल्ट तयार होतो आणि सॉल्ट रेड्यूस झाल्यानंतर हे तयार होतं फॉर्म्युला. मग ह्याच्यामधून सॉल्ट तयार होतो CH3CONA प्लस H2 न्यूट्रलायझेशन झालं. आता याचे मिली इक्वलन्स काढा. 100 मल्टिप्लाय बाय 0.2 म्हणजे 20. 100 मल्टिप्लाय 0.2 म्हणजे 20. दोघांची मोल सेम झाले. फायनली हे दोघे पण कॅन्सल आउट होणार म्हणजे संपून जाणार, खाऊन टाकणार एकमेकांना. सॉल्ट सुरुवातीला 0 आणि सॉल्ट झाला 20 म्हणजे A इज इक्वल टू B 20. मग सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 20 भेटलं तर तेवढाच तुमचा ऍसिटेट आयॉन तयार होणार आणि ऍसिटेट आयॉनचं हायड्रोलिसिस होणार, Na+ होणार नाही. हे शिकवलं ऑलरेडी. मग हे सगळं 1:1 आहे. जेवढा सॉल्ट असेल तेवढंच ऍसिटेट आयन तयार होतो. जर सॉल्ट 20 असेल तर ऍसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन 20 येणार. हे बेसिकली हे सी म्हणजे काय माहिती का की जो आयॉन
सॉल्टचं डायरेक्टली म्हणता येत नाही, की सी म्हणजे जो आयॉन रिएक्शन मध्ये टेक पार्ट करतोय त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते. आता काय काय ते पुस्तकावाले काय करतात, जेई मेन नुसार जर पुस्तक लिहिलं असेल ना त्याचं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणतात, पण मगाशी आपण जे फॉर्मिक ऍसिड जे डबल आयन्स पकडलं होतं ना त्याच्यामध्ये तो फॉर्म्युला व्हॅलिड होत नाही ना. मग म्हणजे बेसिकली हे त्या आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन असं म्हणता येईल बेटर होईल, ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयॉन अंडरगोईंग हायड्रोलिसिस. अंडरगोईंग हायड्रोलिसिस हे असं. मग झालं. मग या ठिकाणी तुम्हाला हा पण आता विसरू नका की हे मी 20 मोल्स काढले तर नॉट अ कॉन्सन्ट्रेशन. अगोदर तुम्हाला या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच त्या आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन दोन्हीकडे चालतं. जसं 1:1 असेल तर सॉल्ट आणि आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेम असतं, पण 1:1 असेल तर ते सेम नाही होता. हा मग हे मोल्स 20 आहेत भागिले ऍसिडचा व्हॉल्यूम किती 100 आहे, बेसचा व्हॉल्यूम किती 100, म्हणजे मिली मोल्सच आहे, त्यामुळे काय अडचण नाही. 100 + 100 200. मग हे आलं 0.1, हे कॉन्सन्ट्रेशन 0.1 आलं म्हणजे 10⁻1 आलं. लॉग मधनं -1 पुढे प्लस मायनस मायनस झालं ते तर -1 आलं. मग 14 + 5 19 - 1 18 / 2 9. हे तर कॉन्सन्ट्रेशन माहित नाही, ते काम वाढलं ना मला, म्हणजे त्यासाठी बेसिकली डेरिव्हेशनच इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आणि नंतर ही ट्रिक ना पण फॉर्म्युला बरोबर वापरायची, म्हणजे क्वेश्चन कसा जरी फिरवला तरी आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. डोंट वरी, आपण ते वर्कशीट पण सॉल्व्ह करा. मला काय ते वर्कशीट सॉल्व्ह करायला वेळ भेटत नाही. वर्कशीट मधले सगळे क्वेश्चन माझ्या वहीवरती सगळे सॉल्व्ह होतात, फक्त ती वही प्रॉपरली वाचत चला. वहीमध्ये कुठल्या कुठल्या काय काय ठिकाणी मी ट्रिक्स अँड टॅक्टिक्स सांगितले तेवढे जरी केलात ना बाळांनो, लय पुरेसं आहे. जगातले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील केमिस्ट्रीचे. फक्त तुम्ही तेवढं वही वाचायला कष्ट घ्यायचं, दररोज वही पूर्ण करायची. जेवढं तुम्ही हे परफेक्टली करणार, तुम्हाला कुठलंही पुस्तक थेअरीसाठी वापरण्याची गरज नाही. पुस्तक वापरणार असेल तर MCQ सॉल्व्ह करायला वापरा. माझी वहीच तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. कुठल्याही पुस्तकात थेअरी वाचण्याच्या भानगडी पण पडू नका. उगाच वेळ खर्च करणार तुम्ही, दुसरं काय करणार नाही. जर माझी वही व्यवस्थित लिहून घेणार असाल, घेतली असेल, अभ्यास करणार असाल तर पुस्तकाला हात लावायची गरज नाही. जर माझी वही व्यवस्थित लिहून घेतलं नाही, लेक्चर वेळेवर अटेंड केले नाही, दिलेला होमवर्क व्यवस्थित पूर्ण करत नसाल तर मग तुम्ही जगातली सगळी पुस्तकं वापरत बसा. एक पुस्तक आवडलं दुसरे पुस्तक वापरा, दुसरं नाही आवडलं तिसरं वापरा, तिसरं नाही आवडलं चौथं वापरा. ते आपण फिरत बसणार, उगाच वेळ वाया घालणार. येणाऱ्या भविष्यामध्ये पेपरला मार्क पण काय पडणार नाहीत. त्यामुळे ते अप्रोच व्यवस्थित तुमचा ठेवा. अभ्यास करण्याचा तुमचं स्वतःचं मॅनेजमेंट करा, ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बस. आता याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला ते पॅरलली असं पण विचारतील याच क्वेश्चन मध्ये की KH आणि H काढा बघूया. याच क्वेश्चन मध्ये जर KH काढता येतो आपल्याला, तो असा काढता येतो, वरती KW पाहिजे कंपल्सरी. आता लक्ष देऊन बघा, वर्कर आयन कोण आहे? ऍसिटेट. ऍसिटेट आयन जर पाण्यामध्ये टाकला तर तो बेस सारखं काम करतो, कारण OH तयार करतो. म्हणजे KH म्हणजेच KB, म्हणजे राहिला K खाली, त्याचाच K खाली येणार. मग इथं -14 -5 म्हणजे KH आला 10⁻⁹. पॅरलली जर विचारलं तर ह्याच्यामध्ये मिक्स करून तर काय काय भरपूर विचारू शकतील ते. आणि इथंच विचारलं H पण काढा याच क्वेश्चन मध्ये. H पण काढा जर तुम्हाला असं विचारलं तर H = √KH/C. आता हे ट्रिक नाही, तर तुम्ही म्हणणार असं ट्रिक कशी काय बाबा, तर पहिल्यांदा चेक करा KH/C चा रेशो <= 10⁻12 आहे का. 10⁻9 KH आहे. C माझा किती आहे बाबा, या ठिकाणी काढलाय 10⁻1 आहे. मग 10⁻8
ऍक्सेप्टेबल आहे. सॉरी, -2 म्हटलं मी या ठिकाणी. -2 पेक्षा कमी पाहिजे, आहे कमी. आहे कमी. तर इथून मग KH -9 आहे, म्हणजे 10⁻⁻1 हा कॉन्सन्ट्रेशन आहे. -8 झाला, -4 झाला हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस 10⁻⁻4 झालं म्हणजे ऑलमोस्ट 0.01% हायड्रोलिसिस आहे हे. आणि याच क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं तर ह्या ऍसिड बेस रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढा. ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढा. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की त्या दिवशी पण म्हटलं होतं, ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढण्याची कुठलीही डायरेक्ट मेथड नाही आहे. त्याला मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं होता की ऍसिड बेस न्यूट्रलायझेशनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज रेसिप्रोकल ऑफ KH. कारण ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन हे हायड्रोलिसिसच्या बरोबर रिव्हर्स असतं. कसं काय बरं? कारण ह्या वर्कर आयनचं हायड्रोलिसिस केलात ना, परत तुम्हाला ते ऍसिडिक ऍसिडच भेटतं ना. म्हणून ऍसिड बेस न्यूट्रलायझेशनच्या रिएक्शनच्या रेसिप्रोकलला हायड्रोलिसिस पकडतो. मग जर चुकून रेअर केसमध्ये जे नीटला तर विचारण्याची शक्यता नाही, ऍडव्हान्सला सुद्धा 1-2% आहे विचारण्याची शक्यता, ते जर विचारलं तर मग तुम्ही हा फॉर्म्युला रेसिप्रोकलचा वापरायचा. मग आपण ऑलरेडी 10⁻⁹ या ठिकाणी काढलेलं आहे, ते 10⁻+9 येतं. म्हणजे याच्यावरनं काय कळतं आपल्याला की ऍसिड बेस रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट 10⁻⁹ आहे, जास्त आहे. म्हणजे जास्त प्रोडक्ट तयार होत आहेत ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन मधून. म्हणजे ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन याचा सर्वात जास्त एक्सटेंड हा फॉरवर्डला असतो आणि जगातल्या सर्वात फास्ट रिएक्शन असतात ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आणि एक्सटेंड जर विचारला तर ह्या रिएक्शनचा तो एक्सटेंड इज ऑलवेज फॉरवर्ड डिरेक्शन. म्हणजे ह्याच्या साईडला सपोर्टिंगला म्हणून भरपूर काय ते क्वेश्चन विचार तुम्हाला शकतील या ठिकाणी. याकडे फक्त लक्ष द्या. फक्त यात एवढंच आपण या क्वेश्चन मध्ये केलं शेवटच्या की कॉन्सन्ट्रेशन दिलेलं होतं, ते काढलं की कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे डेरिव्हेशन मध्ये कोणकोणत्या गोष्टी करतोय त्याचं पण कुठेतरी पेपरमध्ये क्वेश्चन न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ऍप्लिकेशन कुठेतरी झालं पाहिजे डेरिव्हेशनच्या प्रत्येक पार्टचं. म्हणून असे मिक्स्ड आणि व्हरायटी क्वेश्चन मी घेतलेत सगळे. चलो देन, आजचा पाढा आपला कंप्लीट झालाय. जर तुम्हाला वर्कशीटमध्ये अशाच प्रकारचे काही क्वेश्चन सापडलेत सॉल्ट हायड्रोलिसिसचे तर ते ट्राय करा, प्रॅक्टिस करून सॉल्व्ह करा, पुढे चालत राहा. त्या वर्कशीटमध्ये एनसीईआरटीचे पण थिअरी क्वेश्चन्स आहेत, सब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण सोडवतोला. कारण सब्जेक्टिव्ह क्वेश्चन डेप्थ वाढते. सब्जेक्टिव्ह क्वेश्चन ह्यासाठी सोडवायचं की त्या कन्सेप्च्युअल जी डेप्थ आहे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन वाढत असते, लक्षात घ्या. त्यामुळे ते एनसीईआरटी पण बघत चला. सो दिस इज अवर टुडेज पार्ट. थोडंसं आज लवकर सोडतोय. विल कंटिन्यू फ्रॉम नेक्स्ट लेक्चर द नेक्स्ट पार्ट. बफर सोल्युशनला आपल्याला पटकन यायचं आहे. सॉल्ट हायड्रोलिसिसचे मी सगळे 4 टाईप कव्हर केलेले आहेत. स्टार्टिंग केलं होतं स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून. नोट्स पाठवून देतो, नोट्स लिहून काढा पीडीएफ मधून आणि रेकॉर्डिंग नंतर थोड्या वेळ पाठवून देतो. बाय ऑल ऑफ यू and take care.